नमस्कार मित्रांनो, पीक विमा 2023 संदर्भाची खूप महत्त्वाची अपडेट समोर निघून आलेली आहे. तर ही अपडेट आपण काय आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसं पाहायला गेलं तर अपडेट ही सकाळी द्यायच्या होत्या, पण इंटरनेटच्या असुविधेमुळे ती अपडेट देता आली नाही, याबद्दल क्षमा असावी. तर जास्त वेळेची वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याचबरोबर बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2023चा खरीप पीक विमा हा वाटप होणे सुरू झालेले आहे. हे कुठं सुरू झाले हे व्हिडिओच्या मार्फत मी सांगणार आहे व उर्वरित जिल्ह्यांसंदर्भातची काय अपडेट आहे हे देखील सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा. यामध्ये तुमचा एक मुद्दा, एक प्रश्न आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर जर काही प्रश्न सॉल्व्ह करायचे राहिले असतील तर ते आम्हाला कमेंटमधून पोहोचवा, म्हणजे लवकरात लवकर त्यांचे देखील तात्पर्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर चला अशीच आपण माहिती घेऊन आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीक विमा खरीप 2023चा वाटप करणे सुरू झाले आहे. कुठे झाले आहे हे तुम्हाला सांगतो. त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या, कारण अशा संदर्भाची जी काही नवीन अपडेट येईल ती तुम्हाला मी सर्वात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर चला आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय म्हणजेच बेल आयकन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजेच तुमच्या पीक विम्याची सर्वात लवकर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पीक विमा खरीप 2023चं वाटप हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे. तर ह्यामध्ये किती गावांना पैसे मिळाले, कुणाला पैसे मिळायचे बाकी आहेत व कुणाला येत्या 2 दिवसामध्ये पैसे रक्कम जमा होणार आहे हे देखील मी सांगतो. व त्याचबरोबर बाकी त्याच्या शेजारचे जे काही जिल्हे आहेत व त्याचप्रमाणे मराठवाड्यातले जे काही जिल्हे आहेत, परभणी असेल, जालना असेल, हिंगोली असेल, या जिल्ह्यांना वाटप कधी होणार आहे, ह्यांचे हे रक्कम अप्रूव्ह झाल्यात की नाही हे देखील मी सांगतोय. तर चला आपण बुलढाणा जिल्ह्यापासून व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 13 तालुके आहेत. त्यामध्ये बुलढाणा एक आहे, चिखली आहे, डोळेगाव राजा आहे, जळगाव आहे, त्यानंतर खामगाव आहे, लोणार आहे, मलकापूर आहे, मेकार आहे, मोटाळा आहे, नांदुरा आहे, संगमपूर आहे, शेगाव आहे आणि सिंदखेड राजा. तर एवढ्या गावांमध्ये, एवढ्या तालुक्यांमध्ये एकूण पाहायला गेलं तर जवळपास पाहायला गेलं तर 450 ते 500च्या आसपास गावांची यादी ही समोर आलेली आहे. व या यादीमध्ये आपण होतील तेवढे गाव या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू व उर्वरित जिल्ह्यांची जी काही अपडेट आहे ते देखील व्हिडिओच्या मार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर एक करून आपण जाणून घेऊया. त्यानंतर हिंगोलीचं देखील पीक विमा वाटप 1 ते 2 दिवसामध्ये वाटप होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये देखील गावांची अपडेटेड यादी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये आता बेसिकली आपण पाहायला गेलं तर एक तालुका व त्यानुसार गावावर घेणार आहोत. त्याचप्रमाणे बाकी नांदेड असेल, यवतमाळ असेल, त्यांची देखील मी अपडेटमध्ये सांगणार आहे. तर बघा, आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक करून आता गावं घेऊया. अंबोडा आहे, भाडोळा गाव आहे, बोरखेड आहे, त्यानंतर बुलढाण्याचे 2 प्रकार, रुरल आणि हे शहरी. त्यानंतर दहिड आहे, दत्तापूर आहे, दीपूर आहे, डोमरूळ आहे, त्यानंतर गिरडा आहे, त्यानंतर इराळा आहे, जांब आहे, जनुना आहे, खेरडी आहे, खेरडी झाल्यानंतर पाडेली आहे, पांगरी आहे, पोखरी आहे, त्यानंतर रायपूर आहे, साव आहे, शिरपूर आहे, तांदळवाडी आहे, तारखेड आहे, तारापूर आहे, उमाळा आहे, झरी आहे, परभणीची झरी नाही, परभणीची झरी वेगळी, झरीबोरी आली ती, येवड आणि येळगाव आहे. त्यानंतर हा झाला बुलढाणा तालुक्यातले. त्यानंतर चिखली तालुक्यातले काही गावं आहेत. त्यामध्ये बघा, अजिंखेड आहे, अंबाशी आहे, अमडापूर आहे, आमखेड आहे, आमखेड झाल्यानंतर बेळखंड आहे, बेलडारी आहे, भोसारा आहे, भोसरे आहे, भोसारा, हे 2 वेगवेगळी गावं आहेत. त्यानंतर चांदडी आहे, त्यानंतर दसाळा आहे, दुवारवाडी आहे, धोदाप आहे, धोपता त्याच्यानंतर इसरूळ आहे, इसरूळ झाल्यानंतर कोळारी आहे, कोनाड आहे, त्यानंतर माडसिंग आहे. हे झाले चिखली तालुक्यातील गावे. त्यानंतर दळेगाव राजामधले अंबोरा आहे, अंबोरा झाल्यानंतर दोधरा आहे, कुंभारी आहे, कुंभारी झाल्यानंतर निमगाव गुरु आहे, निमखेड आहे, त्यानंतर वाकीनंतर सुलतानपूर, एवढे गाव आहेत चिखली तालुक्यातले. त्यानंतर दळगाव राजामधले. त्यानंतर लोणारमधले आपण घेऊया. लोणारमध्ये अर्देव आहे, ढाबा आहे, त्यानंतर गोत्रा आहे, हिरडेव आहे, जांभूळ आहे, जांभूळ झाल्यानंतर कोयली आहे, माधी आहे, त्यानंतर पांगरडोळा आहे, पारडा आहे. तर हे होते ह्या 3 ते 4 तालुक्यातली गावे.
तर ह्यामध्ये आता काही शेतकऱ्यांना रक्कम जमा झालेले मेसेज देखील आलेले आहेत. बघा थंबनेलमध्ये व्हिडिओच्या तुम्ही पाहिलंच असेल, रक्कम जमा झालेली आहे. त्यामध्ये आता नाव घेणार नाही मी त्या शेतकऱ्याचं, कारण नाव घेणं हे यूट्यूबवरती प्रायव्हसी भंग केल्यासारखं आहे. त्यांना हा अग्रिमाचा 2023चा खरीपाचा पीक विमा हा त्यांच्या खात्यामध्ये 20,500 रुपये हा जमा झालेला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना देखील ही रक्कम त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा होणार आहे. तुमची रक्कम अप्रूव्हल आहे की नाही हे तुम्हाला मी कसं बघायचं ते सांगतो. तुम्ही PM किसानच्या वेबसाईटवर जा, तिथं तुमच्या जे काही हे आहेत तुमचे डॉक्युमेंट जे काही नंबर आहेत ते योग्य तरीकेने फिल करा. त्यानंतर तुमची रक्कम अवेटेड दाखवत असेल तर तुम्हाला वेळ आहे, येत्या 2 ते 3 दिवसात ती रक्कम तुमच्या खात्यावर जमा होऊ शकते. व तिथे अवेटेड जर दिसत नाही आहे तर तुमचा पीक विमा 100% मंजूर झाला आहे. येत्या 1-2 दिवसांमध्ये किंवा आजही तुमच्या खात्यावर रक्कम ही जमा होऊ शकते कार्यालयीन वेळेमध्ये, म्हणजेच 10 ते 5 ही कार्यालयीन वेळ असते. यामध्ये तुमच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकते. किंवा जर त्यांनी अगोदर अपलोड करून ठेवलं असेल तर थोडा वेळही लागू शकतो. ही झाली ह्यांच्या संदर्भाची अपडेट. आणि ह्याच्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता बाकी तालुक्यातल्या गावांचं काय, त्यांची देखील मी यादी, आता ही यादी पाहायला गेलं तर खूप मोठी आहे. एवढी गावं एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणं हे टेक्निकली पॉसिबल नाही आहे. तर ती गावं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. व ह्याच्या संदर्भाची बाकी जिल्ह्यांसंदर्भाची काय अपडेट आहे ते देखील आपण व्हिडिओमध्ये आता जाणून घेऊया एकेकाने. आता बघा यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता हिंगोली जिल्ह्याचं बऱ्याच दिवसापासून नाव पेंडिंगमध्ये येतं, कधी बाहेर निघून जातं. तर त्यांच्या संदर्भाची काय अपडेट, हिंगोली जिल्ह्यासंदर्भाची अपडेट म्हणजे तुमच्या रक्कमा PM किसानच्या वेबसाईटवर जायचं. मी जशी सांगितली तशी प्रोसेस तुम्हाला एकेकाने फॉलो करायची आहे. त्या प्रोसेसमध्ये जसं काय होतं, अप्रूव्ड असेल तर ओके, काहीच हरकत नाही. येत्या आठवड्यामध्ये हिंगोलीची 25% अग्रिमाचा व 2023चा खरीपचा हा पीक विमा खात्यावर रक्कम मंजूर होणार व खात्यावर जमा होणार आहे. हे सूत्रांच्या मते आपल्यापर्यंत न्यूज आलेली आहे. व आता बाकी ज्या शेतकऱ्यांना जर ही पाहता येत नसेल, ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये किंवा इंस्टाग्रामला DMच्या मार्फत डॉक्युमेंट्स पाठवून तुम्ही ही माहिती चेक करून घेऊ शकता. व ते जरी नसेल पाहिजे असेल तर आमच्या आधार सेवा केंद्राला तुम्ही भेट द्या, त्यावर देखील तुमच्या समस्येचे निराकरण केले जाईल. तर ही होती हिंगोली जिल्ह्यासंदर्भात. आता हिंगोली जिल्ह्यामध्ये थोडक्यात काही नावं घ्यायला झालं तर बघा, हिंगोलीमध्ये शिरडशापूर आहे, वाईचुंडी आहे, शिरड आहे, त्यानंतर उमरा आहे, काठोडा आहे, जवळा बाजार आहे व औंढा तालुक्यातले बरेचसे गावं आहेत. त्यानंतर 2 चोंडी आहेत, एक चोंडी वेगळी व चोंडी रेल्वे स्टेशन हे देखील त्यामध्ये गावं मोडल्या जातात. तर हे होते बेसिक पाहायला गेलं तर एवढी गेली. त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांची गावांची जी काही यादी आहे ती देखील तुम्हाला चॅनलवर लवकरात लवकर भेटून जाईल. ती यादी देखील पाहायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला देखील विसरू नका, कारण अशीच नवीन जशी माहिती येते तशी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा करीत असतो. तर चला आता आपण बाकी जे काही तालुके राहिले बघा. आता त्यानंतर लोणार तालुका राहिला, मलकापूर तालुका राहिला, मेखार तालुका राहिला, मोटाळा तालुका राहिला, नांदुरा तालुका राहिला, संगमपूर राहिला, संग्रामपूर राहिला, शेगाव राहिला व सिंदखेड राजा, एवढे तालुके आता सध्यामध्ये पाहायला गेलं तर 8 ते 10 तालुके सध्या आणखीन राहिलेले आहेत. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका. तो देखील व्हिडिओ पहा. ह्या गावांमध्ये जर तुम्ही असाल तर स्वतःला खूप भाग्यवान समजा, कारण लवकरात लवकर तुमच्या हक्काचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. तर ही झाली आजची अपडेट. अशीच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशीच माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.